ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना केली जाईल अशी घोषणा केली होती। मात्र राष्ट्रीय जनगणनेसाठी नागरिकांना जी 31 प्रश्नांची प्रश्नावली भरून द्यायची आहे, त्या प्रश्नावलीत कुठेही नागरिकांच्या जातीचा आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गात असल्याचा उल्लेख नसल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। आता त्याविरोधात ओबीसी संघटना आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत। 17 फेब्रुवारी रोजी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नागपुरातल्या संविधान चौकात आंदोलन केलं जाणार आहे, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 23 मार्चला दिल्ली इथे एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली आहे। प्रश्नावलीमध्ये एक स्वतंत्र प्रश्न हा जाती संदर्भात असावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे। दरम्यान या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, 23 मार्चला तुम्ही दिल्ली ते आंदोलन करताय, नेमकं त्या आंदोलनाचे काय विषय आहे आणि काय मागणी आहे तुमची? जनगणना करण्याची जी आता वेळ आलेली आहे आणि या जनगणना करण्याचा जो कार्यक्रम माननीय म्हणजे त्या विभागाने डिक्लेअर केलेला आहे, जनगणना विभागाने, त्यामध्ये 31 प्रश्नाची एक प्रश्नावली प्रत्येक व्यक्तीला भरून द्यायची आहे। त्या 31 प्रश्नावलीच्या कॉलम नंबर 12 मध्ये ज्याप्रमाणे आधी राहत होतं त्याचप्रमाणे SC, ST आणि अदर हे तीनच ऑप्शन्स दिलेले आहे की तुम्ही SC प्रवर्गातले आहात, ST प्रवर्गातले आहात की इतर आहात। तिथे ओबीसीचा कॉलम दिलेला नाही। मागील 75 वर्षापासून केंद्रामध्ये कोणाचंही सरकार असो, त्यांनी या संविधानिक सुविधा या ओबीसी समाजाला दिलेल्या नाही। या आंदोलनामध्ये 23 मार्च 2026ला दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी देशातील काम करणारे सर्व ओबीसी पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि जे ओबीसी समाजाकरता मदत करायला तयार आहेत ते सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना एकत्रित येऊन एक दिवसाचा धरणा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि माननीय प्रधानमंत्री, माननीय गृहमंत्री, राष्ट्रपती यांना निवेदन देऊन जनगणना प्रत्यक्षात सुरू व्हायच्या पूर्वी यामध्ये ओबीसीचा आणि जातीचा दोन्ही कॉलम ॲड करून जनगणना करण्यात यावी। आणि या बातमी